वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश थ्रू मराठी. स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इंग्रजी शिकण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. पहिली टिप्स आहे रोज 5 छोटे सेंटेन्सेस बोला. मोठं इंग्लिश बोलायचा प्रयत्न करू नका. बघा एक्झाम्पल बघूयात. आय एम ईटिंग, मी खात आहे. आय लाईक टी, मला चहा आवडतो. आय एम हंग्री, मला भूक लागली आहे. आय एम रायटिंग, मी लिहित आहे. अशाच प्रकारे आय एम प्लेइंग, आय एम थर्स्टी, अशा प्रकारे आपण छोटी छोटी वाक्य बोलू शकतो. रोज फक्त 5 सेंटेन्स म्हणजेच 30 दिवसात कॉन्फिडन्स वाढतो. रोज फक्त 5 छोटे छोटे सेंटेन्सेस बोलायचे आहेत, त्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येतो. दुसरी टिप्स आहे मराठी टू इंग्लिश कन्वर्ट करा. बघा एक्झाम्पल बघू. मला पाणी पाहिजे, आय वॉन्ट वॉटर. मला आय, पाहिजेसाठी वॉन्ट, वॉन्ट म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे. पाणीसाठी वॉटर, आय वॉन्ट वॉटर. मी काम करते, आय वर्क, आय वर्क. अशा प्रकारे मराठीतली वाक्य इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायची. हा बेस्ट ट्रिक आहे बिगिनर्ससाठी. त्यानंतर तिसरी टिप्स आहे मिरर प्रॅक्टिस करा. 5 मिनिटे आरशासमोर उभं राहून बोला. त्यामध्ये स्वतःची ओळख द्या किंवा आज काय केलं ते सांगा. अशा प्रकारे आरशासमोर उभं राहून बोलल्यास कॉन्फिडन्स खूप वाढतो. बघा चौथी टिप आहे रिपीट आफ्टर व्हिडिओ. यूट्यूबवर स्पोकन इंग्लिश व्हिडिओ पहा आणि रिपीट करा. बघा त्यामध्ये रूल आहे ऐका, पॉज करा आणि रिपीट करा. एखादी व्हिडिओ बघायची, ती पॉज करायची, वाक्य कशा प्रकारे बोललं आहे ते समजून घ्यायचं आणि रिपीट करायचं. त्यामुळे प्रोनाउन्सिएशन इम्प्रूव्ह होतो. 5वी टिप आहे ग्रामर कमी आणि बोलणं जास्त ठेवा. परफेक्ट ग्रामरची लगेच वाट पाहू नका. बघ या ठिकाणी एक वाक्य आहे आय एम गो मार्केट. हे वाक्य आहे चुकीचं. तर हे वाक्य बरोबर कसं होईल? आय एम गोइंग टू द मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट. हे वाक्य आहे आय एम गो मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट हे वाक्य आहे बरोबर. गो म्हणजे जाणे आणि जातसाठी गोला आपल्याला आयएनजी प्रत्यय लावावा लागेल, कारण ही क्रिया चालू आहे. मी बाजारामध्ये जात आहे, त्यामुळे आय एम गोइंग टू द मार्केट. बघा वाक्य कसं तयार होतं ते. मी साठी आय, जात आहे, एम गोइंग कुठे? बाजारात, बाजारासाठी टू द मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट. असंच छोट्या वाक्यापासून आपण मोठं वाक्य बनवू. मी आता बाजारात जात आहे. त्यासाठी मी साठी आय आहे, जात आहे, त्यासाठी आय एम गोइंग टू द मार्केट नाऊ. नाऊ म्हणजे आत्ता. आय एम गोइंग टू द मार्केट नाऊ. बघा मोठं वाक्य तयार झालं. तशाच प्रकारे दुसरं एक वाक्य बघू. मी माझ्या मित्रासोबत बाजारात जात आहे. आता आपल्याला हे वाक्य तर बनवता येतं. मी बाजारात जात आहे, आय एम गोइंग टू द मार्केट. पण कोणासोबत? मित्रासोबत. त्यासाठी मित्रासोबत, त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये म्हणतो विथ माय फ्रेंड. मग वाक्य असं होईल आय एम गोइंग टू द मार्केट विथ माय फ्रेंड. आय एम गोइंग टू द मार्केट विथ माय फ्रेंड.
त्यानंतर 6वी टीप आहे डेली रुटीन इंग्लिशमध्ये बोला. आपण दिवसभरात जे जे काही करतो ते इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करायचा. एक्झाम्पल आहेत बघा. मी 7 वाजता उठतो. आय वेक अप ॲट 7. मी उठतो. मी साठी आय, उठतो साठी वेकअप. वेकअप म्हणजे उठणे. कधी 7 वाजता, त्यासाठी ॲट 7. आय वेक अप ॲट 7. मी टी व्ही पाहतो. मी साठी आय, पाहतो साठी वॉच. वॉच म्हणजे पाहणे. मी पाहतो आय वॉच टी व्ही. टी व्हीसाठी टी व्ही. मी टी व्ही पाहतो. आय वॉच टी व्ही. मी दूध पितो. मी साठी आय, पितो साठी ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. दूध, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मिल्क. मी दूध पितो. आय ड्रिंक मिल्क. अशाच प्रकारे आपण दिवसभरात जे जे काही करतो. मी 7 वाजता उठतो. मी ब्रश करतो. मी जेवतो. मी खातो. मी पितो. मी लिहितो. मी वाचतो. मी लिहितो. आय राईट. मी वाचतो. आय रीड. रीड म्हणजे वाचणे. मी खेळतो. आय प्ले. अशा प्रकारे आपण जे डेली रुटीन असेल ते इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करायचा छोटे छोटे वाक्य वापरून. 7वी टीप आहे पार्टनर शोधा. ऑप्शनल आहे हे. आपल्याला एखादा पार्टनर असेल तर त्याच्यासोबत आपण इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करायचा. म्हणजेच फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करा. आणि जर कोणी नसेल तर स्वतःशीच बोलायचं, म्हणजे सेल्फ टॉक. 8वी टीप आहे फिअर काढा. फिअर म्हणजे भीती. आपल्या मनामध्ये जी इंग्रजीबद्दल भीती आहे ती मनातून काढून टाकायची. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण जोपर्यंत आपल्या मनातून भीती जात नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजी बोलता येणार नाही. बघा, मिस्टेक होणं नॉर्मल आहे. कोणी हसत असेल तर इग्नोर करा, पण बोलणं थांबवायचं नाही, कारण बोलणं थांबवलं तरच प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे या टिप्सचा वापर करून इंग्लिश बोलायला शिका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ग्रामर तसेच इंग्लिश स्पीकिंग कोर्स, ॲडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरी अशा प्रकारचे विविध प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर बनवलेले आहेत. ते तुम्ही जाऊन बघा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.